जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. तसा माझ्या बायकोला राग आल्यावर जशी फुगते ना तशी फुगली बघा पोली आमची. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. सर्वात आधी तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज गुढीपाडवा पण आहे आणि आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष आजपासून सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आम्ही कसा साजरा करतो तो तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला तर आजचा दिवस कसा जातोय तो तुम्हाला दाखवतोय. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो. चला तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी पण आमच्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपले पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते हरिनामाच्या गजराने. कारण नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून या कारणाने मिरवणूक काढली जाते बघा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. तर मित्रांनो, आज दिवसभर थोडाफार काम राहील आणि आपल्याला पहिले सर्वात आधी जायचं आहे गुढी उभारण्यासाठी काट्यानाला. तर मी चाललोय काट्यानाला. विश्वास शेठ, चल बाबा काट्यानाला. भावा तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कालू हॅपी गुढीपाडवा. कालू काही इथं बोलत नाही. तर मित्रांनो, आम्ही चालू आहे आता गुढीपाडव्यासाठी काठी आणायला. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर माझ्या जोडीला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या जोडीला बिना कामाचा माणूस पण चालले, आमचा कालू शेठ. कोणी याला तोच काठी तोडणार आहे ना तोच काठी आणणार आहे. बाबा इकडे काठी आणली पण लोक आहे गुढी उभारण्यासाठी काठी आणली. बघ बाबो, फुल त्याची साफसफाई चालू आहे. आमच्या जोडीला आमची सुट्टी पण झाली. सुट्टी कुठे आली तू? तर मित्रांनो, आज बोनवलीला पण अड्डा आहे शर्तींचा. तर आमचा लक्षा बैल चालले शर्तीला. हे बघा त्याची तयारी आंघोळ बिंगोल झालेली आहे. हे बघा तो लक्षा, देवरुमकरांचा पब्लिक किंग लक्षा कसा झाले बघ. लक्षा विश्वास हे कालूला आणून मोठा टेन्शन गेला आपण. मग असा हलवा ना चालायला लागला तर गुढीपाडवा संपून झालं. उद्या आपण पोचू तिथं काठी आणायला. त्याला आणूनच चुकी केली आपण. कालू तू इथं थांब, इथे या घराच्या थांब, आम्ही काठी घेऊन येतो का? हां चालेल ना? चालेल की. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे आता काठी तोडायला. इथली नाही तर आपल्याला बघा सगळे इकडे पण भरपूर आहेत काट्या. तर एकच चांगलीच बघायला लागेल. ही बघ ही उभी आहे बा. ही दे मला. ही उभी आहे बघ. ही उभी आहे. ती एक उभी आहे. ती बा एक मला घे, एक तुला. ती मला, ही तुला. ओके. काट्यांचे मालक कुठं गायब झाले. आपण तोडून घे. आपल्याला तोडायला सांगलेले आहेत. आपण कोणची चोरी करीत नाही. मेन म्हणजे विचारून घेणारे माणसं होता मी. काम लागेल. काठी एकदम भारी आहे बघ, एकदम सरळ आहे. बज्जे पहिले ती तोडून घे, नंतर ते आपण या करू घे.
काहीच आपली झालेली आहे. आता काठी तोडून साफ करून पण झाले तिकडे तोडून. तर फायनली मित्रांनो आता आपली काठी तोडून आपण आता घरी चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता काठी, विश्वास शेटची पण काठी बघा. तर गाई तुम्ही बघू शकता इकडं पार म्हणजे गर्दी बघा हारा फुलांवर. आणि त्याच्यामध्ये आमचा शेट पण आलेला आहे, युवराज शेट आलेला आहे आमचे. काय तो त्याचं नाव काय म्हणतात त्याला, गोल्डन मॅन. गोल्डन मॅन. तर मित्रांनो फायनली माझी तयारी झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझी तयारी. हा कसा दिसतो मी, लाई चिकना दिसतो. आपण गुढीसाठी साडी तयार केलेली आहे. गुढीला घालणार आहे. अरे वा भारी गेली. मित्रांनो आपण जे गुढीपाडवा साजरा करतोय त्याची दोन कारणे मी तुम्हाला सांगतोय. आपण गुढीपाडवा का साजरा करतोय तर प्रभू श्रीराम जेव्हा रावणाचा वध करून आणि 14 वर्षाचा वनवास भोगून जेव्हा आपल्या अयोध्येत पोचतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गुढी आणि तोरणं उभारली जातात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचा विजय साजरा करण्यासाठी गुढी व तोरणं उभारली होती. म्हणून आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतोय. फायनली आमची गुढी उभारून झालेली आहे बघा. मित्रांनो
गुढीपाडव्याच्या निमित्त आमच्या घरात आज पुरणपोळी बनवणार आहे बायको माझी. तर हे बघा थोडासा म्हणजे गुळ झाले तोडून डाळ पण शिजून झाले. आता पुढचं प्रोसिजर तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल नक्की. तर मित्रांनो आता पुरणपोळी बनवायची प्रोसिजर सुरू झाली आहे बघा. आता डाळ वाटायला घेतली. डाळ वाटायला घेतली आता आम्ही म्हणजे माझ्या बायकोनी. मी पण थोडीफार मदत करू शकतो. एक आहे ही बघा ही पण डाळ अजून बाकी आहे. आणि ते त्याचा काय मी त्याला मैदा ना त्याच्यातनं थोडे हलक टाकले, थोडं तेल. मग आता हलवून घ्यायचं पाणी. हे पातळ करायचं काय. जसं आपल्याला जमत तसं लाटता येतील त्याला तसं पीठ पातळ. पाणी पण खातं यामध्ये. पाणी देऊन कशात मला पीठ? मला वाटलं तेलामध्येच या करता असं. पीठ कशात म्हणतो पाण्यावर ना. पाण्याचं एकदाच ना थोडा थोडा होता का मला जास्तच पातळ होतं. बघू शकता तुम्ही असं मळून मळून असं घेतलं मी पीठ. आता आपण याला जरा 10-15 मिनटं झाकून ठेवू. मस्त फुगल आणि मग फुलेल. म्हणजे 10-15 मिनटं ठेवा झाकून ठेवायचा मग तो फुगल. हां मग पोळ्या लाटायच्या असं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पोळ्या बनवण्यासाठी ओरिजिनल गावरान गाईचा तूप आहे बघा. आम्ही घरीच बनवलेला. पहिली पोळी देवबाप्पाला. प्रोसिजर बघा मित्रांनो कसे काय काय दाखव मित्रांनो. त्या मैद्याच्या पिठामध्ये पुरण भरायचं का. हां 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 गोल करायचं असं दाबायचं. अशा त्याला पिठात त्या काढायचा नम्माला. तर गाईज ही बघा आमची पोळी मस्त फुगलेली आहे बघा. अजून फुगते. जसा माझ्या बायकोला राग आल्यावर जशी फुगते ना तशी फुगली बघा पोळी आमची. पुरणपोळी रेडी बघा. तर मित्रांनो अर्ध्या पोळ्या करायच्या बाकी आहेत ना, अर्ध्या झाल्या आहेत बघा. पोळ्या बघा कशा दिसतात आमच्या मस्त. तर या पोळ्या खायला आमच्या घरी तुम्ही पण. फक्त आजचा दिवसच रात्री, उद्या संपतील वाटतं सगळ्या. काय हो ना,
व्लॉग तुम्ही पूर्ण बघता बघता ते वाटतं संपून जातील, कारण एवढ्या जास्ती पण नाही केल्या. हे बघा, आणि थोड्याशा बाकीत करायच्या. कर. तर मित्रांनो, आता जायचं आहे मला सेकंड शिफ्ट ड्युटीला. 3 ते 11 ड्युटी असते माझी. तर मी इथेच माझ्या व्हिडिओचा पण एंड करतो आहे. तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण बघा, नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नक्की. चला तर मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय मित्रांनो.